बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी एक कार्यकर्ता मेळावा घेतला. तसं पाहिलं तर ही एका नगरपालिकेची निवडणूक, पण ही नगरपालिका बारामतीची. आता या मेळाव्यात बोलत असताना अजित पवारांनी एक विधान केलं. ते म्हणाले की माझं पण साहेबांवर प्रेम आहेच ना. पार्थ पवारांचं घोटाळ्यात नाव येणं, भाजपनेच अजित पवारांची विकेट काढल्याची चर्चा होणं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे पकडणं, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवारांना युतीचा प्रस्ताव दिल्याची बातमी येणं आणि यानंतर अजितदादांनी माझं देखील साहेबांवर प्रेम आहे ना असं म्हणणं. अर्थात यापूर्वी 2 ते 3 महिन्यांपूर्वीच आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या शरद पवार आणि अजितदादा एकत्र लढतील असं सांगितलं होतं. असं होताना देखील दिसतंय. एकामागे एक नगरपालिकांची नावं समोर येत आहेत जिथं पवार पवार एकत्र लढतील असं म्हटलं जातंय. पण ही गोष्ट इतक्या पुरतीच मर्यादित असेल का? विशेष करून ज्या टप्प्यावर अजितदादांनी शरद पवारांसोबत जुळवून घ्यायचं राजकारण सुरू केलं त्याच टप्प्यावर पार्थ पवार यांचा घोटाळ्यात नाव येणं, अजितदादांचा राजीनाम्याची मागणी येणं आणि या गोष्टी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या युती पुरत्याच टिकून राहतील की ही युती पुन्हा एक पक्ष या दिशेने जाईल? मुळातच साहेबांवर अजित पवारांचं प्रेम अचानक का वाढलं? की भाजपने जणका दिल्यानंतर झालेली उपरती आहे की अजित पवार यातून वेगळी खेळी करू पाहतायत? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. आता सगळ्यात आधी बारामतीतील सभेमध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले ते समजून घेऊयात. तर अजित पवारांचं भाषण हे आगामी इलेक्शनमध्ये शरद पवारांसोबत जुळवून घेण्यासाठी चाललं होतं. अशातच लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनचा दाखला देणारी एका कार्यकर्त्याची चिठ्ठी अजितदादांकडे आली. त्या चिठ्ठीवरती बोलताना अजितदादा म्हणाले की खासदार केलं असं झालं, आमदार केला तसंच झालं. मला असलं काही सांगू नका. एका बाजूला आदरणीय पवार साहेब आणि एका बाजूला अजित पवार बारामतीकर यांच्यासमोर प्रश्न हा उभा राहणारच नाही का? काहीच प्रेम साहेबांवर नसावं? असलं पाहिजे. माझं पण साहेबांवर प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना, हे कसं आपल्याला विसरता येईल? थोडक्यात काय तर बारामती, माळेगाव आणि पुणे जिल्हा परिषद जिथं शक्य होईल तिथं अजितदादांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सोडणार आहे. महानगरपालिकेत युती करणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे. जे काही मतभेद हे मागच्या 2 ते 3 निवडणुकीत झाले असतील ते विसरून एकत्र या असं ते सांगायला लागलेत. आता येतो तो आपला मूळ मुद्दा, तो म्हणजे अजित पवारांना पवार साहेबांवरच्या प्रेमाची आत्ताच उपरती का झालीय? तर याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे भाजपने दिलेला दणका. कोणी कितीही दावे केले तरी भाजपने पार्थ पवारांचं हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे. हा पहिल्या दिवसापासूनच दावा राहिलेला दिसतो. अमित शहांनी पुढ्या दूर करा हे विधान करणं असेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजप सोडून कोणासोबतही युती करा असा मेसेज मिळणार असेल, या 2 गोष्टी पार्थ पवारांचा घोटाळा बाहेर पडण्याच्या टायमिंगला घडलेल्या दिसतात. त्यामुळेच भाजपनेच हा घोटाळा बाहेर काढला असे आरोप भाजपवरती होतात. आता यात भाजप आहे की नाही हा नंतरचा प्रश्न. त्यापूर्वीचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कधी ना कधी अजितदादा भरडले जाणार आहे. भाजप एका हाती सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असताना दिसते. त्या दिशेने अजितदादांचे जुने नेते फोडण्याचा प्रयोग काही दिवसांपूर्वी सोलापुरात करण्यात आला. दुसरीकडे संग्राम टोपटे यांच्यासारख्या नेत्यांना बळ देत भाजप अजितदादांना विभूती रिंगणात आहे अशा चर्चा होतात. थोडक्यात पार्थ पवारांचा घोटाळा हा एक इव्हेंट झाला. खरा मुद्दा म्हणजे भाजपच्या भरोश्यावर राहून अजितदादांना आपलं राजकारण करता येणार नाहीये. भाजपच्या जातात कधी ना कधी भरडले जाणार याची जाणीव अजित पवारांना देखील आहे. पण आजची वेळ मारणं ही अजित पवारांच्या राजकारणाची शैली राहिलेली आहे. पर्यायाने एकनाथ शिंदे भरडले जात असल्याचं दिसून सुद्धा अजितदादांनी विशेष असे प्रयत्न केलेत असं दिसत नव्हतं. पार्थ पवारांच्या प्रकरणानंतर मात्र अजितदादांना आता भरडले जाण्याची जाणीव झाल्याचं दिसतं. ही वेळ कधी येऊ शकते याची जाणीव आता अजित पवारांना झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांची सगळी मदार त्यांचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. फडणवीसांची साथ आपल्याला असल्यानं आपण भरडले जाणार नाही असं अजितदादांना वाटत असावं, पण केंद्राने मनावर घेतलं तर फडणवीस सुद्धा अधिकच असं काही करू शकणार नाहीत याची जाणीव सुद्धा या प्रकरणामुळे दादांना झालेली आहे. थोडक्यात भाजपच्या या दणक्याने अजितदादा तात्पुरते बाहेर पडतील, पण भाजपला भविष्यात कंट्रोलमध्ये ठेवायचं असल्यास आपल्याकडे अन्य पर्याय आहे हे दाखवणं अजित पवारांचं समोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. आता या पर्यायात शरद पवार यांच्याशिवाय दुसरं तुल्यबळ नाव कोणतंच नसणार आहे. एकतर शरद पवारांसोबत जुळवून घेणं नैसर्गिक आपत्ती येतं. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची जवळीक अजितदादांना भाजप विरोधात प्रोटेक्शन देऊ शकते. तिसरं म्हणजे शरद पवारांचा केंद्रातल्या हस्तक्षेपाचं राजकारण आजही ताकद ठेवून आहे. त्यामुळे भाजप कोणत्याही स्वरूपात शरद पवारांचा हस्तक्षेप वाढू नये
म्हणून अजितदादांना सॉफ्ट कॉर्नर देताना दिसू शकतं. थोडक्यात भाजपला धक्का देण्यापासून रोखायचा असेल तर आपल्याकडे शरद पवारांचा पर्याय कायम आहे हे दाखवणं अजितदादांना क्रमप्राप्त आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार तेच दाखवण्याचा प्रयत्न करायला लागलेत असं म्हणता येतं यामुळेच. आता अजित पवार दुसरी खेळी खेळताना दिसतायत की पक्ष पातळीवरची. अजितदादांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांचा गट कमी आणि भाजपचा गट अधिक सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात ही गोष्ट फक्त चर्चात पुरतीच राहिलेली नाहीये. असाही दावा केला जातोय की आता अजितदादांना सुद्धा त्यांचे नेते जुमानत नाहीयेत. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांनी सौतासुभा आखण्याची तयारी केलेलीच आहे. पण असे नेते सुद्धा आहेत ज्यांचा भाजपकडे जास्त कल असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचं नाव घेतलं जातं. हे दोन्ही नेते अजित पवारांना देखील जुमानत नाहीत. ते अजित पवारांपेक्षा भाजपचं हित अधिक पाहतात असे आरोप अनेक जण करताना दिसतात. अर्थात भाजपला पूरक असणाऱ्या नेत्यांना शरद पवारांसोबत पुन्हा जुळवून घेणं कधीच नकोय. आपल्या राजकीय महत्वाकांक्षा या शरद पवारांच्या मर्यादित राहिल्या होत्या. भाजप त्या पूर्ण करू शकतो आणि अजित पवार त्यासाठी माध्यम म्हणून काम करतील असं राजकारण या नेत्यांचं असल्याचं दिसतंय. अर्थात हे राजकारण मोठं होत असून अजितदादांच्या हातून कंट्रोल सुटत असल्याचं बोललं जात आहे. पाच पवारांच्या फाईल्स योग्य ठिकाणी पोहोचवण्यात घरचीच काही मंडळी असल्याची चर्चा देखील यामुळेच होताना दिसते. अर्थात खरं काय खोटं काय हे समोर येणं शक्य, पण भाजपला पुढे असणाऱ्या नेत्यांना शरद पवारांचा हस्तक्षेप पुन्हा नको आहे आणि त्यासाठी ते अजितदादांवर दबाव आणत आहेत असं सांगण्यात येतं. इकडे अजित पवार मात्र वेळ पडल्यानंतर पवार म्हणूनच विचार करताना दिसतात. अर्थात पवार म्हणून विचार करताना पवार कुटुंबाचं हित ही प्रायोरिटी असते हे आपल्याला अनेकदा दिसून आलेलं आहे. आपले कनिष्ठ नेते आपल्यापेक्षा वरचं ठरू नयेत याची काळजी अजितदादांना घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी कधी आपण शरद पवारांना सोबत घेऊन तुम्हाला चेकमेट करू शकतो याची जाणीव पवार म्हणून अजित पवारांना घ्यावी लागणार आहे. पक्षांतर्गत नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा शरद पवारांचा पर्याय आपल्यासमोर आहे हे अजित पवार अशा विधानांवरून दाखवू लागलेत असं म्हणायला स्कोप राहतो तो यामुळेच. आता ही झाली दोन महत्वाची कारणं. पण शरद पवार गटात तरी अजित पवारांसोबत जुळवून घेण्याची भाषा करणारी मंडळी आहेत का हे पाहावं लागतं. खरं तर अजित पवार हे सोडून गेल्यानंतर राजकीय स्पेस आपल्याला शरद पवारांच्या पक्षात मिळू शकते या विचारात शरद पवारांचे गटातले नेते सुद्धा राजकारण करताना दिसतात. या नेत्यांचा हस्तक्षेप देखील शरद पवारांना अडचणीचा ठरत असल्याचं बोललं जातं. मग अशा वेळी अजित पवारांसोबत जुळवून घेण्याची भाषा या नेत्यांना नियंत्रणात ठेवू शकते. थोडक्यात अजित पवारांची शरद पवारांसोबतच्या जुळवून घेण्याची भाषा म्हणजे शरद पवारांचा राजकारणाचा दुसरा अंक दिसतो. ज्याप्रमाणे शरद पवारांनी काँग्रेससोबत युतीत असताना भाजपसोबतच्या चर्चा कायम ठेवत काँग्रेसला नियंत्रणात आणलं, तीच गोष्ट आता अजित पवार शरद पवारांसोबतच्या युतीची शक्यता कायम ठेवून करताना दिसतात. थोडक्यात याचा अर्थ दोन्ही पक्ष लगेच एकत्र येतील. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड दिसेल असं म्हणता येत नाही, पण किमान शरद पवार सक्रियपणे राजकारणात आहेत तोपर्यंत तरी हे दोन्ही नेते आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो याची जाणीव करून देत आपापल्या हिताचं राजकारण करण्यात यशस्वी होतील असंच आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? साहेबांवर अचानकपणे अजितदादांचं प्रेम येण्या यामागे नेमकं कोणतं राजकारण असू शकतं? अजित पवार आणि शरद पवार हे खलंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित लढतील का? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलभिडूला सबस्क्राईब करा.